आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आठवणी पुन्हा भारतात घेऊन गेल्या. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आठवणी पुन्हा भारतात घेऊन गेल्या. पूर्वेला उगवलेल्या हसऱ्या छटा पश्चिमेला येताना मावळतीला आल्या. माझ्यासारखा परदेशात राहणारा भारतीय हा सर्वसाधारणपणे असा असतो. स्टारबक्सच्या कॉफीचे घोट घेत अमृततुल्य मनात जपला जातो. स्टारबक्सच्या कॉफीचे घोट घेत अमृततुल्य मनात जपला जातो. क्वचितच कुठेतरी मिळणारा वडापाव पाऊंडचा रेट विसरायला लावतो. भारतात अगदी सहज मिळणारी पणती इथे ॲमेझॉन ईबेवर शोधली जाते. भारतात अगदी सहज मिळणारी पणती इथे ॲमेझॉन ईबेवर शोधली जाते. आईने पाठवलेल्या फराळाची चव महिनोन महिने रेंगाळत राहते. वेस्टर्न घालणारी कूल टूड पिढी गुढीपाडव्याला मात्र झब्बा घालून मिरवते. वेस्टर्न घालणारी कूल टूड पिढी गुढीपाडव्याला मात्र झब्बा घालून मिरवते. ब्लॅक अँड व्हाईट कपड्यांनी कंटाळलेली कोणी सप्तरंगी साडी नेसण्याचा चान्स शोधत असते. पापड, लोणची, चटण्यांचा साठा इथं भारतापेक्षाही जास्त केला जातो. पापड, लोणची, चटण्यांचा साठा इथे भारतापेक्षाही जास्त केला जातो. घरून आणलेला ठेवणीतला मसाला पुरवून पुरवून वापरावा लागतो. भारतात दुभंगलेले धर्म, जाती, राज्ये इथे मात्र बंधुभाव जोडताना दिसतात. भारतात दुभंगलेले धर्म, जाती, राज्ये इथे मात्र बंधुभाव जोडताना दिसतात. ओळखीची भाषा कानावर पडली की माना नकळत मागे वळल्या जातात. थोडक्यात काय तर देशाबाहेर असताना आपण पक्के भारतीय होऊ पाहतो. देशाबाहेर असताना आपण पक्के भारतीय होऊ पाहतो आणि आवंढा गिळत मनातल्या मनात एका सुरात वंदे मातरम गातो. आवंढा गिळत मनातल्या मनात एका सुरात वंदे मातरम गातो.